तर आज फौजीने दिलं मला एक सरप्राईज. तर ते काय होतं चला पुढे सांगते. आज फौजी गेले होते बाहेर आणि येतानाच ते भाजीला पण घेऊन आले होते. आता रुद्रांश म्हणत होता, पप्पा सर्व सामान तुम्ही मम्मीला दिलं, मला पण काहीतरी द्या. तर फौजीने त्याला दिलं हेल्मेट, जे त्याला काही उचललं नाही, पण फौजीनेच त्याला उचलून घेतलं. आता फौजी मला बोलले की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, त्याला खोलून बघ तुला आवडतं की नाही. आता जेव्हा मी ते सरप्राईज खोललं त्याच्यातून निघाले एक पर्स आणि त्याला पाहून मी खूप जास्त खुश झाले. मला आठवलं की 2 दिवसा पहिले मी पर्ससाठीच त्यांना भांडत होते, पण आज ते बाहेर गेले होते ना, आठवणीने त्यांनी माझ्यासाठी ही पर्स आणली. आता ही गोष्ट वेगळी होती की याचा कलर थोडासा मला नाही आवडला, पण त्यांनी जे माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं ते बघून मी जास्तच खुश झाले. आता पर्स राहिली होती बाजूला, पण त्याच्यामध्ये जी पेपर होते तीच पाहून मी जास्त खुश झाले, कारण मला कपाटामध्ये टाकण्यासाठी पेपर कमी पडले होते. मग म्हणलं चला पेपरांचा पण जुगाड झाला. आता आपल्या बायकोला आपल्या नवऱ्यांकडून खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते, ती छोट्या छोट्याशा गोष्टींमध्ये पण खुश होत असते. त्याच्यामुळे आपल्या बायकोला छोटी छोटीशी गिफ्ट किंवा सरप्राईज देत राहा. तिला एखादं छोटंसं चॉकलेट किंवा एखादा गुलाब किंवा एखादा गजरा जरी आणून दिला ना, तिच्यावरती चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल येते आणि तिथेच झालेला आनंद पाहून तुमच्या पण चेहऱ्यावरती आनंद येतो. आता आपल्या घरातल्या लक्ष्मी जर तुम्ही खुश ठेवलं ना, ती जी आपली लक्ष्मी आहे ना, ती पण तुमच्याकडे ऑटोमॅटिक येते. त्यामुळे मी तर खूप खुश होते. फौजींना मी थँक्यू बोलले. आता फौजी मला बोलले, मी दुकानात जेव्हा गेलो खूप सारे पर्स पाहिला, पण सर्वात जास्त कप्पे ज्या पर्सला होते मी ती तुझ्यासाठी घेऊन आलं, कारण तू बोलत होतीस ना तुझ्याकडे सर्व सामान आहे, हे आहे ते आहे. आता याच्यामध्ये तुझं सर्व सामान बसून जाईल. आणि जेव्हा मी फौजींना याची प्राईज विचारली तेव्हा मी थक्क झाले. मी म्हणलं एवढ्या प्राईजमध्ये तर मी 2-3 पर्स आणले असते, पण इथं पैसा नाही तर इथं एफर्ट मॅटर करतात. आता या सर्व पेपरांचं मी काय करू विचार करत होते, तर इथं मस्त बा आपल्या लोकांचं चालू होतं कॅडबरी खायचं. मी म्हणलं मला पण थोडीशी कॅडबरी देतात, त्याने मला चकवलं, म्हणलं हे दर खा. आता आपल्या तोंडातली काढून आपल्या पप्पाला खाऊ घालत होता, पण मला देत नव्हता. मग मी म्हणलं आता मी रुसते, तर मला पूर्ण पॅकेटच आणून दिला. ही गोष्ट वेगळी आहे की त्यांनी माझ्या हातातून पॅकेट लगेच घेऊन पळून गेला, पण त्यांनी मला दिलं. तर आता सर्व पेपर जे आहेत मी घडी घालून ठेवले आणि येताना फौजी चिक्कू घेऊन आले तर ते कच्चे होते. म्हणलं चला या पेपरांचा उपयोग पण करून घ्यावं. तर आजसाठी बस एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.